हाय नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आज आहे संडे आणि सकाळचे वाजलेत 10:15. आम्ही निघालो आहे परत कुठेतरी जायला आणि आता आम्ही चाललो आहे जेजुरीला. तर लग्नानंतर आम्ही गेलोच नव्हतो, म्हणजे प्रतीकच्या साईडला असं जसं आपलं इकडे आय डोंट नो पुण्या साईडला वगैरे थोडं आहे की लग्नानंतर तुम्ही पहिल्या काही दिवसांना जसं कुलदेवतालाच्या दर्शनाला जाता कुलदेवतांच्या, तसं जेजुरीला पण जायचं असतं. पण तसं प्रतीकच्या साईडला एवढं नाही आहे. प्रतीकच्या साईडला कुलदेवतांचं आहे, तर तिकडे आम्ही गेलो होतो. ते आमचं कुलदेवता कुठे आहे आपलं? आंध्रामध्ये. हा पण आंध्रामध्ये आहे का? कुठे आहे ते विचार, नाव माहिती आहे मला, पण आंध्रामध्ये आहे. तर आम्ही तिकडे गेलो होतो, पण आम्ही जेजुरीला गेलोच नाही लग्नानंतर. तर ही आमची फर्स्ट टाइम आहे लग्नानंतर जेजुरीला जायची. तर मी आत्ताच प्रतीकला सांगत होते की आमच्या साईडला म्हणजे माझ्या माहेरच्या साईडला लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा जेजुरीला जातात तर पहिले काही स्टेप्स तुम्ही बायकोला उचलून घ्यायचं असतं. तर ह्याला जमणार आहे का हेच मी विचारत होते. तू तर उचलतो म्हणालास ना आता थोड्या वेळ आधी. हा उचलेल, म्हणजे मी ट्राय करेल. बाकी मी कोलॅप्स झालो तर मला उचलून घ्या कोणतरी. तुला उचलायला कोण नाही तिथे, मीच आहे. तुला उचलणं होईल का? मला तूच उचलून दे मला. हो मी पण नाही उचलू शकत बाय द वे तुला, आणि तो पण मला नाही उचलू शकत. मी चांगली आहे अशी जाडजूड मस्तपैकी. तर निघालो आहे आम्ही. ब्रेकफास्ट वगैरे काही नाही केलं आहे. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता सकाळी लवकर निघायचा, पण आम्ही झोपलो रात्री लेट. 3 वाजता झोपलो असेल. आम्ही TV पाहत बसलो होतो, इंडियन आयडल पाहत होतो, ऑडिशन्सवाले एपिसोड सगळे. तर आम्ही पाहत राहिलो एका मागोमाग एक एपिसोड, आणि मग आम्ही झोपायलाच लेट झाला आम्हाला. तर ऑलमोस्ट 3-3:30 वाजले आम्हाला झोपायला. तर उठायचा प्लॅन होता 7 वाजता, पण आम्ही उठलो 8-8:30ला. मग रेडी वगैरे झालो, मग निघालो आत्ता. म्हणून आम्हाला निघायला 9:45-10 वाजले. तर आता 10:15 वाजलेत मग ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा. ब्रेकफास्ट तर नाही केला आम्ही. अरे यार, ब्रेकफास्ट तर आम्ही केला नाही आहे. तर आम्ही 10:15ला निघालो, ब्रेकफास्ट नाही केला आहे आम्ही. तर रस्त्यात कुठेतरी करू किंवा मग तिकडे डिरेक्टली दर्शन झाल्यावरती आम्ही काहीतरी खाऊ. मे बी लंचचाच टाईम होईल, कारण संडे तर गर्दीसुद्धा असू शकते तिकडे. सो देखते. आणि आम्ही पोचलो आहे इकडे जेजुरी. कारचे चार्जेस किती आहेत? 60 रुपये. बाबा रे. हालत खराब झाली आमची. 200चा पास काढला होता तरी 10 मिनिटं लागले, पण ते 10 मिनिटं असे होते की गुदमरून मरतो की काय असं झालं. सिरियसली वीकेंड्सला येऊ नका. माझी टिकली सगळंच पडली. दर्शन झालं फायनली नाही, आमचं लवकरच झालं. पण जी हालत होती आतमध्ये गाभाऱ्यात, खतरनाक हालत आहे. तुम्हाला चालायचीच गरज पडत नाही, तुम्हाला लोकच ढकलत नेतात. तर वीकेंड्सला प्लीज येऊ नका. आम्ही थोडीशी चुकी केली वीकेंडला येऊन. संडेला येऊन, वीकेंडला पण नाही, संडेला येऊन. संडेला सगळ्यांना सुट्टी असते कारण. आणि आता पूर्ण कपडे गुलाल झाले आहेत. असं दिसत नाही कॅमेऱ्यात एवढं, पण गुलाल नाही, सॉरी, भंडारा झाला आहे पूर्ण कपड्यांवरती. मी इथे पण केसात वगैरे दिसत असेल मे बी थोडंसं येलोइश. प्रतीक तर पूर्णच भरलंय, मागे तर अजून भरलाय. असं कॅमेऱ्यात एवढं दिसत नाहीये क्लिअर, पण भरलाय चांगलाच, येलो झालाय. फर्स्ट टाइम घातला चांगला शर्ट. कुछ कहना है आपको? चांगला शर्ट चालतंय रे. फर्स्ट टाइम घातला. चालतंय, देव बाप्पाचं आहे, देवाचं आहे, चालतं. ट्राय क्लिनिंग करून घेऊ आपण. आणि आम्हाला वीकेंडच भेटतो सुट्टी, तर त्यामुळे वीकेंड प्रिफर करतो आम्ही कुठे जायला.
पण खतरनाक गर्दी आहे. म्हणजे मला माहित वाटलं होतं गर्दी असेल, पण एवढी एक्सपेक्ट नव्हती केली गर्दी. खूप गर्दी आहे, पायऱ्या चढणं पण होत नाही, एवढी गर्दी आहे. एका वेळेस मला तर असं वाटत होतं की तिथून एक्झिट करावं परत रांगेतनं आणि गुदमरायला होत होतं. मला पण वाटलं होतं, पण म्हटलं होतं. आणि मला तर भीती वाटत होती की चेंगराचेंगरी वगैरे तर होणार नाही, कारण एवढी गर्दी होती, एवढा असा पुश येत होता मागणं पूर्ण. मला तर भीतीच वाटते अशा जागी. पण आता घुसलोच होतं, मग म्हटलं जाऊ दे आता काय. आणि मग आलो होतो. दर्शन पण एवढं प्रॉपर झालं नाही. आम्ही थोडं मागेच होतो आमचा नंबर यायच्या आधी. तेव्हा फक्त मला फेस दिसला मूर्तीचा. पूर्ण मूर्ती मला पाहताच नाही आली, कारण जवळ पोचलो तर काय ते नुसतं ढकलतच होते पुढे की चला चला. गर्दीच एवढी होती की तेही काय नव्हते करू शकत तिथले मॅनेजमेंटवाले. सो झालंय दर्शन आणि वाजलेत 1:40. आम्ही पोचलो होतो बहुतेक 12:15 वाजता वगैरे. आणि वरती चढेपर्यंत 15-20 मिनिटं, तर 12:40ला वगैरे लाईनमध्ये लागलो सर. 12:40 किंवा 12:45ला वगैरे आलो. आणि आता मी लंच करू, कारण सकाळपासून आम्ही काहीच नाही खाल्लंय. पण मला आज भूक पण नाही लागली आहे, माहीत नाही कसं काय. तर आता आम्ही लंच करू, मग आम्ही घरी जायला निघू. पण घरी नाही जाणार, आम्ही जाणार डुबूकडे. डुबूला प्रसाद देणार, डुबूच्या मम्मी पप्पांना प्रसाद देणार आणि मग तिथून घरी जाणार. आणि मग आमचं संडे संपणार आणि मग उद्या परत बोरिंग ऑफिस चालू होणार. मला तर खूपच कंटाळा येतो 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफिस जॉईन करायला. ठीक आहे, लंच ब्रेकला थांबलो की सांगतो. तर माझी हीच प्रोफाईल चांगली आहे आणि माझी व्हिडिओमध्ये ही प्रोफाईल येते. जेवण झालंय आमचं, पण प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. आम्ही जाणार होतो डुबूकडे, पण डुबूकडे आता नाही जात होत आम्ही आता घरी जातो. आणि घरी जाऊन मग थोडं फ्रेश वगैरे होऊ. माझा विचार आहे की हेअर स्पा पण करावा. मला खूप टायमापासूनच करायचा होता, म्हणजे ह्या ऑक्टोबरपासूनच माझं चालू होतं की मी करेल, पण जमत नव्हतं वीकेंड्सला वगैरे काही ना काही. तर आज तर भंडाऱ्याने अजून केस खराब झालीच आहेत आणि अशी माझी केस ऑलरेडी खराब होतीच. सो मी आज मे बी संध्याकाळी करेल हेअर स्पा. मग तिकडून आम्ही डुबूकडे जाऊ, म्हणजे घरी जाऊन आधी अंघोळ वगैरे करू, कारण खूप चिकचिक खूप येल्लो झालंय सगळं. हातपाय पूर्ण येलो, पाय येलो, चप्पल येलो. तर गाडी पण ऑलमोस्ट येल्लो झाली आहे बऱ्यापैकी. सीट्स वगैरे पण थोड्या खराब झाल्यात, बट चालतं. आता देवबाप्पाचं दर्शन घ्यायचं तर तेवढं तर करावंच लागेल. सो ते झालं आहे. आता मी घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊ, थोडा आराम करू. मग मी हेअर स्पाला जाईल. हेअर स्पाचं नक्की नाही आहे, पण मे बी जाईलच, कारण आज खूपच केस ड्राय आणि रफ वाटतात. तर हेअर स्पाला जाईल. तिथून मग नंतर आम्ही डुबूला भेटायला जाऊ. डुबूला भेटायचं ह्यासाठी कॅन्सल केलं की कारण त्याला थोडीशी सर्दी ऑलरेडी झालेली आहे आणि आम्ही आता पूर्ण गाव हिंडलो आहे. एवढे सगळे लोक अशी चेंगराचेंगरीत, आम्ही एकदम जवळ होतो सगळ्या लोकांच्या. तर म्हटलं आमच्यामुळे त्याचं अजून इन्फेक्शन वाढायला नको. सो आम्ही घरी जाऊ, अंघोळ वगैरे करू, थोडं फ्रेश होऊ, मग संध्याकाळी जाऊ त्याला भेटायला. सो संध्याकाळी थोडा मग जागा वगैरे पण असतो, त्याच्यासोबत खेळता वगैरे पण येतं. आत्ता मे बी तो झोपलेला असेल. सो आता आम्ही नाही जाणार आहे. आणि आता घरी 3 वाजलेत आता, आणि घरी पोचायला 1.5-2 तास दाखवत आहेत मॅपवरती. उसके बाद बताते आपको आगे क्या प्लॅन है दिनभर का. मराठीवरनं हिंदीवर आली आहे मी. माझं असं चालू असतं अधेमध्ये, माझं बरंच काय चालू असतं अधेमध्ये. प्रतीकला माहिती आहे. खूप चांगलं नाही. कधीतरी प्रतीक सांगेल तुम्हाला. मला पाणी दे तुझ्यात. मी जेवणावर पाणी नाही पिले म्हणून मला ठसका लागतं. फायनली घरी पोहोचलो. 5 वाजलेत, म्हणजे 5 वाजून गेलेत. 5 वाजता पोहोचलो आम्ही. मी आल्याला आंघोळ केली पटकन. आता मला खूप भारी फ्रेश वाटतंय. खूप चिकचिक झाली होती, सगळं येल्लो अजून पण आहे थोडंसं, पण ठीक आहे, ते आता हळूहळू जाईल. तर मी तर आराम करते आता. प्रतीक बसलाय बाहेर, ड्रायव्हिंग करून दमलाय बिचारा. ट्रॅफिक खूप होतं आज, कारण टोटल जर्नी म्हणजे इथून ते जेजुरीपर्यंत आम्हाला 2 तास दाखवत होतं. पण आता येताना आम्हाला लंच करून आम्ही निघाल, त्याच्यानंतर 2 तास लागले यायला. म्हणजे आधीचा अर्धा तास वेगळा, जे आम्ही मंदिरापासून जिकडे लंच केला तिथपर्यंतचा अर्धा तास वेगळा, आणि मग त्याच्यानंतर अजून 2 तास. तर फायनली पोचलो 5 वाजता. आणि आता बसलो आहे मी. आता अशीच बसली आहे. प्रत्येक जाईल थोड्या वेळाने आंघोळीला. त्याच्यानंतर मी हेअर स्पा करायला जाणार आहे. इथे सोसायटीच्या बाहेरच आहे एक, ते जे शॉप्स असतात सोसायटीच्या इथे, तिथेच आहे हेअर सलॉन. तर तिथे मी जाईल. त्यानंतर मग आम्ही डुबूला जाऊ, डुबूकडे त्याला भेटायला. आणि प्रसाद पण द्यायचा आता, मी येताना प्रसाद घेतला तर. आणि माझा आवाज बघा परत चेंज झाला, कारण तिकडे एवढं ते भंडारा उधळत होते ना, तर
परत माझ्या नाकातोंडात गेलं आणि परत मला ते जसं मी सांगितलं मला ॲलर्जी आहे थोडंसं पटकन काय असं धुळीसारखं गेलं बॉडीमध्ये की थोडं माझं सर्दी वगैरे चालू होतात. आता माझा आवाज पण चेंज झाला. मला बहुतेक तरी उद्या सर्दी होणार आहे असं मला वाटतंय. आत्ताच सुरुवात झाली आहे थोडी थोडी. तर आहे असा सीन. आणि डुबूकडे जाणार आहे आम्ही आणि तिकडे गेल्यावर माहीत नाही त्याचा मूड कसा असेल. त्याला थोडीशी कालपासून सर्दी झाली आहे. कालपासून असेल तो गावाला होता तेव्हापासूनच झाली आहे. तर अजून ती आता वाढतच चालली आहे थोडी हळूहळू. तो थोडा चिडचिड करतो आहे बिचारा. तर एवढा काही असा फ्रेश नसतो जसं मागच्या एका व्लॉगमध्ये मी त्याची मस्ती पाहिली असेल. तेवढा मस्ती नाही करत येतो सध्या. आणि त्याची जागा पण चेंज झाली आहे आता गावावरनं इकडे. तर त्याला थोडं सेटल व्हायला वेळ लागेल. तर त्यामुळे पण तो थोडा डाऊन आहे. पण आज बघू आता. काल तर चिडचिड करत होता पण आज पाहू आज त्याचा मूड कसा आहे. तर जाऊ आम्ही संध्याकाळी. संध्याकाळ तर झालीच ऑलमोस्ट 5-5:30 वाजलेत. पण जाऊ थोड्या वेळाने 7-8 वाजता मे बी. ठीक आहे देन दाखवते तुम्हाला त्याचा गेल्यावरती मूड तो चांगला आहे की नाही. आणि जर तो चिडचिड करत असेल तर मग मी नाही दाखवणार कारण तो बिचारा ऑलरेडी चिडचिड करतोय त्यात आपण काय शूट करायचं. सो मग मी नाही दाखवणार जर तसं असेल तर. एवढं रेडी होऊन का आलाय तू म्हणजे हे काय कसे दिसतात म्हणजे केस एकदम असं सर फरक मला कळून नाही येत पण अरे क्या क्या करूं मैं इसका क्या करूं इसका क्या करूं मार भी नहीं सकता. स्ट्रेट वगैरे असं काहीतरी दिसतंय चांगलं. हात लावून पाशील तर समजेल ना फरक. सॉफ्ट एकदम छान झालं. किनोच्या केसासारखे. किनोचा फर सॉफ्ट नाही आहे का तसंच सॉफ्ट एकदम मखमली. हेअर स्पा झालाय माझा. मी प्रतीकला फोन करून मग खाली बोलवलं. आता आम्ही जाऊ डुबूकडे मस्त मज्जा. पण डुबूला बरं नाही आहे तो जास्त ॲक्टिव्ह नसणार. हाँ ते अभी वो उसका कुछ नहीं कर सकते बेचारा. ठीक है तू फ़ोन केला होता का आहेत घरी. चलो देन डुबू से मिलने जाते हैं. मी थोडंसं खालतून केस ट्रिम पण केली माझी कारण स्प्लिट एंड्स खूप होते ना. हे काय घेऊन आलाय तू. अच्छा ड्राय क्लिनिंग. आमचे पूर्ण भंडाऱ्यांनी भरलेले कपडे आम्ही ड्राय क्लिनिंगला घेऊन चाललोय. प्रतीकचा शर्ट आणि माझा ड्रेस. तो माझा ड्रेस नवीन होता माहितीये का. मी आत्ताच एवढाच घेतला होता. आणि आमचं जुनंच आहे कपडे. तसं नाही माझा थोडा महाग आहे ना. अच्छा म्हणून माझा पण महाग होता. मला सासूरवाडीतून गिफ्ट भेटला होता. हा याला गिफ्ट दिला होता. आता काय करणार जाऊ दे. किती अमूल्य झाला तो माझ्यासाठी. कुछ नहीं कर Good सकते. evening, Gayatri Prakash. बोल ग बाई प्रतीक बोल ग. नाव चेंज करून पण प्रतीक बोलत नाही. चलो देन लेट्स गो टू मीट डुबडी. सीट बेल्ट लागत नाही. आम्ही निघालोय परत ताईच्या घरून कारण आणि डुबूचं नाही शूट केलं कारण त्याला बिचारायला नाही आहे ठीक तब्येत. तो खूप असा सॅड होता तर आम्हाला पण चांगलं नाही वाटलं. पण भेटलो त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली. त्याच्यासाठी आम्ही एक डमरू आणला होता तो त्याला दिला आम्ही. तो एवढा खुश झाला ते पाहून. खुश झाला म्हणजे ही वॉज इंटरेस्टेड इन इट. खुश म्हणजे खुश नाही झाला तो कारण तो सर्दीमुळे थोडा असं डाऊन आहे पण त्याला आवडलं ते. तर मग आम्ही त्याला दिलं. थोडा वेळ त्याच्यासोबत खेळलो त्या डमरूने वगैरे त्याच्या टॉईजने. आणि आता आम्ही निघालो म्हणजे घाईघाईच निघालो. आता आम्ही बसलो असतो त्याच्यासोबत खेळत पण घाईघाई यासाठी निघालोय की सोसायटीचे थोडे फ्रेंड्स आहेत तर त्यांनी अचानक डिनरचा प्लॅन बनवलाय. तसं तर मी घरी जाऊन डोसाच बनवणार होती कारण माझ्याकडे बॅटर होतं. मी आप्पे बनवले होते तर त्यातलं बॅटर उरलं होतं. मी डोसाच बनवणार होती कारण भूक नव्हती एवढी काही. पण आता अचानक डिनरचं ठरलंय तर मग आता आम्ही जातोय त्यांच्यासोबत. थोडंच खाऊ पण आता ठरलाय प्लॅन तर जातोय. कारण तिकडे तर मी नाही शूट करत आता. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर थँक्यू. आणि टिल देन टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.